मॅडम नमस्कार. आत्ता आपण तळेगाव स्टेशन येथील स्वराज्यनगरी या ठिकाणी असणाऱ्या श्री स्वामी समर्थ मंदिर या ठिकाणी आहोत. तर या ठिकाणी आपण एक नुकतीच पूजा संपन्न झालेली आहे. नक्की कोणती पूजा असताना आणि काय माहिती सांगाल आपण? प्रथमतः आपली ओळख सांगावी. नमस्कार, माझं नाव उज्ज्वला जाधव. स्वराजनगरी तळेगाव दाभाडे इथे आपण शिवमहिमा पठण प्राकृत हे आपण गेल्या 6 दिवसापासून करतो आहे. आजचा 6वा दिवस आहे आणि ही शिवमहिमा प्राकृत पठण सामूहिकरित्या करण्याचं सगळ्यात मोठं फळ आहे. ही पूजा करताना आपण अभिषेकाच्या स्वरूपात करत असल्याकारणामुळे हे जे काय अभिषेक करताना जेवढ्या महिला आहेत, साधारण एक 30-35 पर्यंत महिला असतात आणि मधून त्या अभिषेक करून जात असतात. तर ते जे तीर्थ आहे अभिषेकाचं, ते अभिमंत्रित तीर्थ आपल्या घरातलं स्वतःचं आणि आपल्या कुंडलीतलं जे काय अरिष्ट असेल, म्हणजे त्या स्तोत्रात असं स्पष्ट सांगितलं आहे की गंडांतर जरी असेल तरी ते दूर करण्याचं कार्य ह्या आपल्या शिवमहिमा पठणाने होतं आहे. आणि आपण आता गेल्या पहिल्या दिवसापासून संकल्प करताना आपण 11 वेळेला पठण करणार अशा पद्धतीचा संकल्प केला आहे. पण कर्मधर्म संयोगाने आणि स्वामींच्या आशीर्वादाने आणि महादेवाच्या कृपेने आज आमचं पठण जवळजवळ 11 वेळेच्या ऐवजी 21 वेळेला रोजचं होत आहे. ही त्यांची कृपा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या सगळ्या महिलांचं सुबुद्धी म्हणावी की हे सगळ्याजणी रोज नित्यनेमाने बरोबर 10 वाजता येतात, सेवेला उपस्थित असतात, अभिषेक करतात आणि वैयक्तिक त्यांनासुद्धा खूप काही अनुभव आलेला आहे. आता त्या आपल्या ह्या पोलीस मॅडम आहेत त्यासुद्धा आता येतील थोड्या वेळाने. त्यांनीसुद्धा त्यांचा स्वतःच्या मनाने इथे अभिषेक केला आणि त्यांना जो काय अनुभव आलेला आहे त्या पण त्या सांगायला उत्सुक आहेत. तशात आपल्या ह्या सगळ्या महिला पण आहेत, त्या पण उत्सुक आहेत की आपल्याला जो अनुभव आलेला आहे त्यांची अडीअडचणी म्हणजे आर्थिक, शारीरिक, मानसिक सगळ्या प्रकारच्या अडचणी ह्या शिवमहिमा पठणाने दूर होतात. एवढं सांगून मी माझं थांबवते. धन्यवाद.